विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 4 मध्ये आपण डार्क रिॲक्शन बघितलेली आहे. त्या डार्क रिॲक्शन मध्ये आपण केल्विन सायकलचा स्टडी केलेला आहे. या केल्विन सायकललाच C3 सायकल असे म्हटले जातं, कारण यामध्ये जो फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो फॉर्म होतो त्याला आपण PGA असं म्हणतो, दॅट इज द फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. पण त्यालाच अल्टरनेटिव्ह पाथवे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. जो दुसरा अल्टरनेटिव्ह पाथवे आहे त्याला C4 पाथवे असं म्हटलं जातं, कारण यामध्ये जे आहे ते फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो फॉर्म होतो तो 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. ओके, so let us start C4 pathway. In Kelvin cycle, the primary stable compound formed after the fixing of carbon dioxide is a C3 compound, that is the PGA. However, the Kostek and his co-workers in 1954 reported that the formation of C4 acid as a primary product in the dark reaction of photosynthesis in sugarcane. म्हणजे कोस्टेक अँड हिज कोवर्कर जे आहेत त्यांनी शुगरकेनच्या फोटोसिंथेसिसचा जेव्हा त्यांनी स्टडी केला डार्क रिॲक्शनमध्ये, तेव्हा त्यांना फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो आहे तो C3 किंवा 3 कार्बन कंटेनिंग न आढळता त्यांना 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आढळलेला आहे. त्याच्यामुळे या सायकलला जे आहे ते C4 पाथवे या पद्धतीने याला नाव देण्यात आलेलं आहे. द सेम वॉज कन्फर्म्ड बाय हॅच अँड स्लॅक इन 1966. They proposed that there is an alternative pathway to Kelvin cycle for carbon dioxide assimilation and named it as a C4 pathway. म्हणजे हॅच अँड स्लॅक यांनी सुद्धा असं प्रपोज केलं की C3 जी सायकल आहे किंवा जी डार्क रिॲक्शन आहे याला सुद्धा अल्टरनेटिव्ह पाथवे हा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यालाच जे आहे ते C4 पाथवे असं नाव देण्यात आलेलं आहे. The plant in which this alternative pathway of dark reaction takes place are called as C4 plants. आणि ज्या प्लांट्समध्ये हे काही पाथवे आढळतो त्यांना C4 प्लांट्स असं कन्सिडर केलं जातं. The most of the members of Gramineae, Digitaria, त्यानंतर Cyprus rotundus, Amaranthus यासारखे जे काही प्लांट्स आहेत, these are the best examples of C4 plants. Accordingly, Kelvin cycle is called as C4 cycle. The rice and most of the dicots and temperate plants are the C3 plants. म्हणजे राईस आणि ज्याच्यासारखे जे काही दुसरे डायकॉट प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये C3 जे काही हे आहे सायकल आहे ती बघायला मिळते, त्याच्यामुळे त्यांना C3 प्लांट्स असं म्हटलं जातं. आणि ज्या प्लांटमध्ये C4 सायकल पाथवे जर आढळतो किंवा त्यांना बघायला मिळतो त्याला आपण C4 प्लांट्स असं म्हणतो. हे ग्रामिनी जे आहेत, ग्रामिनी म्हणजे इट इज अ फॅमिली ऑफ द ग्रासेस, दॅट इज द नाव इट इज कॉल्ड एज पोएसी. तर त्याचे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये जनरली हे C4 प्लांट्स C4 पाथवे जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. The pathway is referred as C4 pathway because the first stable compound is a 4 carbon containing oxalic acid. It is a dicarboxylic acid, so the cycle is also known as the dicarboxylic acid cycle. It is also referred as beta carboxylation pathway, Hatch and Slack pathway, and cooperative photosynthesis. असे हे वेगवेगळे जे नाव आहेत या नावानं या पाथवेला जनरली ओळखल्या जातं. याला C4 पाथवे असं नाव का देण्यात आलं, तर सगळ्यात जो पहिला फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो आहे तो 4 कार्बन कंटेनिंग आहे, ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. त्याच्यामुळे याला जे आहे ते C4 पाथवे असं नाव देण्यात आलं आहे. आणि याचे अल्टरनेटिव्ह नावं जे आहेत ते डायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल आणि बीटा कार्बॉक्झिलेशन पाथवे किंवा त्याला हॅच अँड स्लॅक, हे जे 2 सायंटिस्ट आहेत, 2 फिजिओलॉजिस्ट आहेत ज्यांनी हे प्रपोज केलं त्यांच्या नावानं सुद्धा या पाथवेला नाव देण्यात आलेलं आहे किंवा कोऑपरेटिव्ह फोटोसिंथेसिस असंही याला म्हटलं जातं.
So this is the diagrammatic representation of the Crane's anatomy. कारण हे GC4 पाथवे याच्यामध्ये एक स्पेशल अनाटॉमी आपल्याला बघायला मिळते आणि ती या पद्धतीची असते. ही अनाटॉमी नेमकी काय ते आपण बघू. The C4 plants shows a special type of leaf anatomy called Crane's anatomy, in which both mesophyll cells and the bundle sheath cells surrounding that is the layer surrounding vascular bundle cells containing chloroplast. म्हणजे यामध्ये दोन वेगवेगळे क्लोरोप्लास्ट, दोन वेगवेगळ्या सेल्स जे आहेत याच्यामध्ये आहेत. एक मेझोफिल सेल्स आणि दुसरं बंडल शीथ सेल. हे मेझोफिल सेल ह्या ठिकाणी आहेत आणि बंडल शीथ सेल जे आहेत त्या जे बंडल आहे त्याच्या आजूबाजू जे काही शीथ आहे त्याला आपण बंडल शीथ सेल असं म्हणतो. बोथ कंटेनिंग द क्लोरोप्लास्ट. The bundle sheath chloroplast do not contain grana but shows large starch grain. हे जे काय बंडल शीथ क्लोरोप्लास्ट आहे, बंडल शीथ सेल्स आहेत हे आतमध्ये झायलम अँड फ्लोएम, याच्या बाजूला जे आहे ते बंडल शीथ, त्याला व्हास्क्युलर बंडल असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये सेल्स ऑफ बंडल शीथ स्पेशल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट हे इथं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. तर त्यांच्यामध्ये काय असतं, दे डू नॉट कंटेन दी ग्रॅना बट they contain the large starch grain. And the mesophyll cells, the mesophyll chloroplast possesses well developed grana so that the light reaction occurs in mesophyll cells but absent in bundle sheath cell. म्हणजे हे जे काही मेझोफिल सेल्स आहेत सराउंडिंग टू ह्या ज्या मेझोफिल सेल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही क्लोरोप्लास्ट असतो याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड ग्रॅना असतो. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये लाईट रिॲक्शन ही चालू राहते, पण ती लाईट रिॲक्शन जी आहे ती या व्हास्क्युलर बंडल किंवा जे काही बंडल शीथ क्लोरोप्लास्ट आहे त्यामध्ये ती अब्सेंट असते. द बंडल शीथ क्लोरोप्लास्ट हॅव ऑल एन्झाईम्स ऑफ डार्क रिॲक्शन. म्हणजे हे जे बंडल शीथ क्लोरोप्लास्ट आहे याच्यामध्ये फक्त डार्क रिॲक्शनसाठी जे काही लागणारे एन्झाईम्स आहेत ते त्या ठिकाणी असतात. हेन्स देअर इज अ डिव्हिजन ऑफ वर्क बिटवीन मेझोफिल क्लोरोप्लास्ट अँड बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. लाईट रिॲक्शन टेक्स प्लेस इन मेझोफिल व्हाईल डार्क रिॲक्शन टेक्स प्लेस इन बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. आपण जनरली बाकीच्या प्लांट्समध्ये आपण काय बघितलेलं आहे की क्लोरोप्लास्ट जो आहे त्याच्यामध्ये ग्रॅनल पार्टमध्ये लाईट रिॲक्शन चालते आणि स्ट्रोमामध्ये जे आहे ती डार्क रिॲक्शन चालते. पण हे जे काही क्रेन्स अनाटॉमी याच्यामध्ये जे आहे ते दोन प्रकारचे क्लोरोप्लास्ट आहेत, त्याच्यामुळे मेझोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडल शीथ क्लोरोप्लास्ट, म्हणून याच्यामध्ये वर्क डिव्हिजन हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर मेझोफिल क्लोरोप्लास्ट जो आहे याच्यामध्ये लाईट रिॲक्शन कॅरी आउट केले जाते आणि जे काही बंडल शीथ क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये डार्क रिॲक्शन ही कॅरीड आउट केल्या जाते. But the atmospheric carbon dioxide is assimilated in mesophyll only. याच्यामध्ये जो मेझोफिल जे काही हे आहे क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ॲसिमिलेट केला जातो. That means in C4 plants, C4 pathway occurs in mesophyll chloroplast and Calvin cycle takes place in bundle sheath chloroplast. म्हणजे थोडक्यात काय तर हे जे C4 प्लांट्स आहे त्याच्यामध्ये C4 पाथवे जो आहे तो बंडल शीथ मेझोफिल सेल्समध्ये किंवा मेझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये चालतो. व्हाईल द केल्विन सायकल त्याच्यानंतरची जी काही केल्विन सायकल आहे दॅट इज टेक्स प्लेस इन द बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. ओके, सो लेट अस डिस्कस दिस पाथवे स्टेप वाईज. याच्यामध्ये काय तर दोन वेगवेगळ्या फेजमध्ये याचा स्टडी हा केला जातो. एक जो आहे ते मेझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये आणि दुसरं जे आहे ते बंडल शीथ क्लोरोप्लास्टमध्ये. सो इन मेझोफिल क्लोरोप्लास्ट द ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड इज फिक्स्ड into C4 acid oxalic acid, that is OAA, by combining with the phosphoenol pyruvic acid PEP. The reaction is catalyzed by the enzyme PEP carboxylase. म्हणजे यामध्ये जो काय फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड आहे याच्यामध्ये जो आहे तो हे जी फर्स्ट स्टेप आहे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो विथ द एन्झाईम PEP carboxylase and gives rise to first stable compound, that is the OAA, that is the
oxaloacetic acid. Then this oxaloacetic acid is converted into aspartic acid by transmission, or it is converted into malic acid by using the molecule of NADPH2 and enzyme malic dehydrogenase. म्हणजे हे जे काही हे जे OAA आहे याचं कन्व्हर्जन हे एक तर मॅलिक ॲसिडमध्ये होतं किंवा aspartic ॲसिडमध्ये होतं with the by using this molecule of NADPH2 and the enzyme malic acid dehydrogenase. Okay, so this is shown in this reaction. OAA is converted into malic acid by using the NADPH2 and the enzyme which is used or which catalyzes this reaction, that is the malate dehydrogenase, or it is converted in aspartic acid with the help of glutamate and the enzyme aspartate aminotransferase. Now this malic acid and aspartic acid, the malate or the aspartate is then transported to chloroplast of bundle sheath cell. ना हे जे मॅलिक ॲसिड किंवा aspartic ॲसिड आहे जे फॉर्म झालेलं आहे त्याला बंडल शीथ क्लोरोप्लास्टकडे त्यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं, where it is undergo decarboxylation to produce pyruvate and कार्बन डायऑक्साईड, आणि त्याच्यामुळे त्याचं जे नंतरचं कन्व्हर्जन आहे ते पायरुवेटमध्ये होतं आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे ते रिलीज केलं जातं. ओके, दिस इज शोन इन दिस रिॲक्शन. This can be studied with this special chart. In this chart we can see that the atmospheric carbon dioxide is fixed in the reaction with the help of this PEP. Then this OAA, oxaloacetic acid, forms. After oxaloacetic acid, they are converted into malic acid, in which this NADPH2 are used. One molecule of NADPH2 are used, and that malic acid transported to the bundle sheath chloroplast. This first circle shows the bundle sheath mesophyll chloroplast, and second shows the bundle sheath chloroplast. The malic acid which is formed in this first or this mesophyll chloroplast transported to bundle sheath chloroplast. It is converted into pyruvic acid. In between this NADPH2 are formed and carbon dioxide are released. This carbon dioxide is again used in C3 cycle, and in this C3 cycle which gives rise to 1-fructose molecule as a net gain of this cycle. ओके, तर हे जे C3 सायकल आहे याच्यामधून जो काही प्रॉफिट आहे किंवा याचं नेट गेन जे आहे ते फ्रुक्टोज मॉलिक्यूल हे बाजूला पडतात. म्हणजे आणि नंतर परत हे पायरुविक ॲसिड जे आहेत ते परत त्याचं कन्व्हर्जन हे PEP मध्ये होतं. याच्यामध्ये ATP मॉलिक्यूल जे आहेत ते वापरले जातात आणि अगेन याचं कन्व्हर्जन हे PEP जे आहे ते परत एकदा ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड फिक्स करायला वापरतात. म्हणजे या पद्धतीने हे सायकल जे आहे ते कंटिन्युअसली चालू राहतं. म्हणजे PEPचं कन्व्हर्जन ऑक्झॅलोॲसेटिक ॲसिडमध्ये होतं, नंतर ते मॅलिक ॲसिडमध्ये होतं. मॅलिक ॲसिड ट्रान्सपोर्टेड केल्या जातात बंडल शीट क्लोरोप्लास्टला, त्याच्यामधून परत पायरुविक ॲसिड तयार होतात हे आणि कार्बन डायऑक्साईड बाजूला काढला जातो. हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो C3 सायकलमध्ये यूज केला जातो आणि ते जे त्याच्यामधून जे आहे ते फ्रुक्टोज मॉलिक्यूल तयार होतात आणि परत एकदा पायरुविक ॲसिड हे पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन PEP मध्ये केलं जातं. ओके, so the carbon dioxide released is utilized in carboxylation of RUDP, and the C3 cycle run in bundle sheath chloroplast to synthesize the sugar and regenerate RUDP. The pyruvic acid produced in bundle sheath cell return to the chloroplast of mesophyll cell and get converted into PEP by using one molecule of ATP in the presence of pyruvic kinase. Okay, so this is after that the difference between C3 and C4 pathway with examples. आपण C3 आणि C4 दोन्ही आपण पाथवेज आपण स्टडी केलेले आहेत. C4 पाथवे जो आहे त्याला आपण केल्विन सायकल असं म्हणतो
आणि C4 पाथवे जो आहे त्यालाच आपण HSK सायकल असे म्हणतो किंवा त्यालाच आपण हॅच अँड स्लॅक सायकल असे त्याला आपण म्हणतो. So the difference in between these two cycles is as follows. Number 1, in C3 the acceptor carbon dioxide is RUBP, and in this C4 pathway the acceptor of carbon dioxide is PEP, that is the phosphoenol pyruvic acid. In C3 the first stable compound is PGA, that is the 3 carbon containing, and in C4 pathway the first stable compound is OAA, oxaloacetic acid, that is the 4 carbon containing compound. In C3 pathway the process occurs in mesophyll chloroplast only, while in C4 pathway the process occurs in the chloroplast of mesophyll as well as the bundle sheath chloroplast. After that, in C4 pathway the bundle sheath cells are not specialized, mostly absent, or Crane's anatomy not found, while in C4 pathway that contains the chloroplast with large starch grains, that is the Crane's anatomy is present. In C3 pathway the found in both C3 and C4 pathway, म्हणजे हे जे काही C3 पाथवे जो आहे तो दोन्ही प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळतो, C3 प्लांट्स आणि C4 प्लांट्समध्ये, while the C4 pathway found only in C4 plants. Photorespiration is present and it is easily detectable in C3 pathway, while the photophosphorylation is only in certain degree of, or it is absent in C4 pathway. After that, in a C3 pathway it is less efficient, or the C3 pathway is less efficient and functions only at high level of carbon dioxide, while the C4 pathway is more efficient because occurs in low concentration of carbon dioxide and at high temperature also. The C3 pathway inhibited by the high concentration of O2, and C4 pathway does not inhibited by by oxygen, because carbon dioxide is fixed by the PEPKs and not by RUBPKs. And C3 pathway is a general pathway found in all the plants in 89% of world flora. जगातल्या 89% जो काय वर्ल्ड फ्लोरा आहे त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द प्लांट्स मध्ये जो आहे तो आपल्याला हा C3 पाथवे बघायला मिळतो, while C4 pathway is found only in some tropical plants, less than 1% of flora. याचे जे एक्झाम्पल्स आहेत, rice and all temperate plants, C3 pathway is found in, or Calvin cycle or C3 pathway is found in rice and all temperate plants, and C4 pathway is generally found in wheat, sorghum, sugarcane, amaranthus, like etc. यासारखे प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये C4 पाथवे जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो.